आदित्यला मुख्यमंत्री पदाकरता तयार करतो असं फडणवीस म्हणाले होते। असा उद्धव ठाकरे यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत दावा केलेला आहे। 2.5 वर्षांकरता मुख्यमंत्री पदाचं ही आश्वासन दिलं होतं असं देखील ते म्हणतात। फडणवीसांनी मला माझ्या माणसांसमोर खोटं पाडलं असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे। या दाव्यानंतर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत। आहे ना, त्याच्यावर मगाशी उत्तर दिलं की उद्धव ठाकरे यांनी जी मुलाखतीत सांगितलेलं आहे ते सत्य आहे आणि हे मलाही माहिती आहे। आहे ना, त्याच्यावर मगाशी उत्तर दिलं की उद्धव ठाकरे यांनी जी मुलाखतीत सांगितलेलं आहे ते सत्य आहे आणि हे मलाही माहिती आहे। उद्धव ठाकरे म्हणताय की आमचं मुख्यमंत्री पद तर ठरलं होतं, म्हणजे भाजप आणि शिवसेनेचं, पण मला देवेंद्र फडणवीसांनी आमच्याच लोकांसमोर खोटं पाडलं। त्यांचं दोघांचं काय ठरलंही मला माहिती नाही, पण ठरलं असेल तर ते फायदा नाही तर ते योग्य नाही। स्वतःच्या भावाला खरं बोलत नाही, बाळासाहेबांची सगळी प्रॉपर्टी हडपण्यासाठी सगळं खोटं बोलतो। ज्याला आपल्या वडील सांभाळता आले नाही, वडिलांना सांभाळता आलं नाही, रक्ताची नाती सांभाळता आलं नाही, त्याला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवावा। उद्धव ठाकरेपेक्षा मोठा खोटारडा या जगाच्या पाठीवर तुम्हाला मिळणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।